टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईच्या अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरामध्ये 2 फ्लॅट्सवर गोळीबार केल्याचं प्रकरण फॉरेन्सिक तपासणीमध्ये गोळ्या अभिनेता KRKच्या पिस्तुलातील असल्याचं स्पष्ट। कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये भांडी खरेदीवरून वाद, मराठी ग्राहक परप्रांतीय दुकानदार आमने-सामने, दुकानदाराने अपशब्द वापरत मारहाणीचा प्रयत्न केल्यानं गोंधळ, परप्रांतीय दुकानदारांनी पत्नीला पुढे करून मराठी माणसाला शिवीगाळ केल्याचा आरोप। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 2 इमारतींचं काम पूर्ण, वरळी बीडीडीमधील 556 रहिवासी फेब्रुवारीमध्ये नव्या घरात जाणार, फेब्रुवारीमध्ये 556 रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचं म्हाडाचं नियोजन। एल्फिस्टन पूल पाडण्यासाठी 12 तास रेल्वे वाहतूक बंद ठेवणार, मध्य रेल्वे सुधारित प्रस्ताव पाठवणार, कमीत कमी लोकल ट्रेन रद्द करण्याचं नियोजन। मुंबई शहर पूर्व उपनगरामध्ये 12 दिवस 10% पाणी कपात, मंगळवारपासून पिसे इथल्या न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार, हार्बर मार्गावर CSMT ते सुनावट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। पनवेल कोळंबोली दरम्यान आज मध्यरात्री ब्लॉक, प्रजासत्ताक दिनी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता, कळंबोली इथे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ब्लॉक घेतला जाणार। गोल्डन टेम्पल मेलमधून 32 वर्षीय तरुणाला ट्रकसहित अटक, बोरिवली रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 2,19,00,000 अंमली पदार्थ जप्त, आरोपी मिझोरामचा रहिवासी असल्याची माहिती। नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना कारणे नोटीस, वाढत्या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना नोटीस, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबवण्याचे निर्देश। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या खडकी रावणगाव झेडपीमध्ये भाजप नेत्याचा अपक्ष अर्ज, भाजपचे नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। पुणे जिल्ह्यामध्ये एका दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी 58 जणांकडून अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस। मित्राबरोबर अनेक पुण्याच्या मार्केट यार्ड फळ बाजारामध्ये हापूसची आवक सुरू, रत्नागिरी जिल्ह्यामधल्या जैतापूरमधून हापूसच्या 4 पेट्या दाखल, एका पेटीला 15,000चा दर। पुण्यामध्ये वातावरणातील बदलामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ, दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्री थंडीमुळे पुणेकरांना फटका, थंडी आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ। राज्य परीक्षा परिषदेतर्फे केंद्र प्रमुख पदासाठीची 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे केंद्र प्रमुख पद परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। पुण्यातील सायन टूर ठरली ग्रँड, जंगली महाराज रस्त्यावर उसळलेल्या जनसागराच्या वातावरणामध्ये स्पर्धेची सांगता, 2 तासांचा गजर, टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट, लहान मुलांसह वयोवृद्धही झाले होते सहभागी। पुण्यामध्ये बांधकाम मजुरांची थाळी बंद, मध्यान्ह भोजन योजना गुंडाळली, मजुरांसाठी कोरोना काळामध्ये राज्य सरकारनं मध्यान्ह भोजन योजनाही सुरू केली होती।